95 वर्षाच्या दीर्घकाळानंतर एका मराठी दिग्दर्शकाने बोलपट सिनेमांच्या जगात मुकपट बनवण्याचा नाविन्यपूर्ण प्रयोग केला आहे। आजच्या काळामध्ये संभाषण खूप महत्त्वाचं असतं, पण गांधी टॉक्स मध्ये डायलॉग नसूनही तो आवर्जून बघण्यासारखा असण्यामागची 5 कारणं। मुकपट असूनही तो कुठेच कंटाळवाणा वाटत नाही। तुम्ही जर लक्षपूर्वक पाहिलं तर प्रत्येक फ्रेम काहीतरी सांगत असते, जे दाखवण्याची पद्धत खूप युनिक आणि क्रिएटिव्ह आहे। हा आपल्यालाच प्रश्न विचारतो की निराशेने ग्रासलेल्या जगात नैतिक मूल्य अजूनही महत्त्वाची आहेत का? यात बेरोजगारी, गरिबी, निराशा, भ्रष्टाचाराचा संघर्ष शब्दांशिवाय दाखवला जातो, कारण भारतातील बहुतांश नागरिकांना या गोष्टी समजण्यासाठी शब्दांची गरज पडत नाही। एकही शब्द न बोलता अभिनय करणं खूप कठीण असतं, पण यामध्ये सर्वच कलाकारांचे एक्सप्रेशन आणि बॉडी लँग्वेज एवढी आउटस्टँडिंग आहे की फक्त त्यांचा अभिनयच लोकांना थिएटरपर्यंत खेचण्यासाठी पुरेसा आहे। बीजीएम तर याचा आत्मा आहे, जो स्वतःमध्येच एक पात्र बनला आहे। एकीकडे म्युझिक इमोशनची जर्नी दाखवतात, तर दुसरीकडे बीट्स टेन्शन क्रिएट करतात। यात खूप महत्त्वाचा संदेश दिला गेलाय की चोरी करणं, गुन्हा करणं हा उपाय कधीच नसतो, आणि या सकारात्मक विचारासोबत आपण थिएटरमधून बाहेर पडतो।